येस. पुन्हा एकदा आपल्या क्षमा मागतो की कनेक्शन तुटलेलं होतं. ज्या प्रकारे मी आपल्याला सांगत होतो की हे अरेस्ट होऊन आपल्याला लवकर पैसे मिळतील का, ते एकच परिस्थितीमध्ये मिळतील जेव्हा हे इन्व्हेस्टर्स किती आहे आणि ते किती फाईट किती लढण्यासाठी तयार आहे याच्यावर हे सगळं निर्भर आहे. कारण आपल्यालाही माहीत आहे की पैशामध्ये खूप ताकद असते. सगळ्यांना ते मॅनेज करू शकतं, इतकं पैशाचा घोटाळा झालेला आहे. मग जे गोरगरिबांनी आपल्या आयुष्याचे जे पैसे होते, जीवनभर जे पैसे कमवले होते, ते पैसे टाकले होते, तर कशासाठी दबाव टाकत नाही मला नाही वाटतं. कारण मी बघितलेला होतो. तर ज्या प्रकारे गोरगरीब लोक तिथे बसत होते त्यांना बसण्यासाठी जागा नाही होती. आणि त्यांचा दोष काय होता की त्यांनी आपल्या आयुष्याची जी कमाई होती ते पैसे त्यांनी त्या बँकामध्ये, त्या सोसायटीमध्ये, पतसंस्थामध्ये टाकले होते. आणि त्यांना विचार करणारे कोणी नाही होते. मग प्रश्न हे उपस्थित होतो की आता आपल्याला काय करायचं आहे. आपल्याला रस्त्यावर येऊन आपल्याला एक लढाई उभी करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचा अधिवेशन सुरू होत आहे. हे एकटी माझी लढाई नाही आहे. आणि हे समजू नका की मतलब हे फक्त एक आदर्श नागरी सहकारी पतसंस्था, एकच पतसंस्था आहे की ज्याच्यामध्ये अशा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. आपल्याला माहीतच असेल की मागच्या आठवड्यामध्ये मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक जे आहे, ज्याच्यामध्ये मला असं वाटतं की लाखोंच्या संख्येने त्यांचे ग्राहक असतील, त्याच्यावरही आरबीआयने निर्बंध आणलेला आहे. कारण आरबीआयने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या प्रकारे मलकापूरने जे पैसे वाटप केलेले आहे ते पैसे त्यांना तुम्हाला मिळणार नाही, म्हणून आम्ही निर्बंध टाकत आहे. आणि निर्बंध टाकल्यानंतर काय होतं की तुमचे 25 लाख असू द्या, 50 लाख असू द्या, 1 कोटी रुपया असू द्या, फक्त आरबीआयच्या नियमाप्रमाणे तुम्हाला ॲज इन्शुरन्स म्हणून 5 लाख रुपये मिळतील इनिशियली. मग त्याच्यानंतर एक खूप लांब एक प्रक्रिया आहे. मी जेव्हा आदर्शला गेलो होतो 2 दिवसापूर्वी, त्याच्यानंतर मी जिल्हाधिकारी अस्तिकुमार पांडे साहेबांकडे गेलो होतो आणि त्याने सांगितलं मी की आपण डीडीआरला, आपण पोलीस कमिशनरला उद्या भेटणार आहे, आपली मागणी करणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक चांगला वकील आपल्याला उभे करायचं आहे. मी दुर्दैवाने हे सांगतो की हे जे आपल्या पैशासाठी जे लढत आहे, जे इतकं त्रास सहन करत आहे, त्याच्यापैकी एक 38 वर्षाचा एक माणसाने ज्याचे 22 लाख रुपये आदर्शमध्ये फसलेले होते आणि ते इतकं निराश झालं होतं की त्याला वाटलं होतं की आता पैसे मिळणार नाही. घराची परिस्थिती अशी झाली होती. मग भविष्य आपलं काय असणार आहे. तो म्हणजे करमाड जवळ जे लाळगाव आहे तिथे राहणारे आहे रामेश्वर नारायण इथर या नावाच्या माणसाने त्याचे 22 लाख रुपये त्या आदर्शमध्ये फसले होते. आता जेव्हा आदर्शचे चेअरमॅन मानकापे यांना अरेस्ट करण्यात आली होती, अंबादास मानकापे, आणि त्यांना कोर्टामध्ये जेव्हा हजर करण्यात आले तर त्यांनी एक खूप चांगलं उत्तर दिला कोर्टामध्ये की मला काही माहित नाही, मेरे को कुछ याद नहीं आ रहा है करके उसमें. म्हणजे त्यांना हे कळतं की आता आपला हे सगळं बाहेर आलेलं आहे. मग आपल्याला कुठे छुपायचं आहे, लपवायचं आहे, आपल्याला स्वतःला कुठे हाईड करायचं आहे हे आपलं सगळं समजतो. आणि कोर्टामध्ये ते सांगतो की मी आता म्हातारा झालेला आहे, मुझे कुछ याद नहीं. आता तुम्हाला याद नाही, पण आम्ही पोलिसांना, प्रशासनाला हे विनंती करणार आहे की कोणी हे समजत असेल. आणि दुसरं म्हणजे एक गोष्ट मला हे सांगायची आहे की हे जे घोटाळा झालेला आहे हे कोणत्या शहरामध्ये झालेला आहे हे खूप महत्वाचं आहे. या शहरामध्ये आज इतके मोठे मोठे पुढारी झालेले आहेत, 2 केंद्रीय मंत्री आहेत. याच्यामध्ये मला राजनीती आणायची नाही आहे, पण हे बोलणंही तितकंच महत्वाचं आहे. देशातले सगळे बँक जे आहे ते कुणाच्या हातात होते आहे
ते डॉक्टर भागवत कराड, भारतीय जनता पार्टीचे केंद्रातले मंत्री, आणि अनेक भाषणामध्ये तुम्ही ऐकलं असेल की देश के पूरे बँक्स मेरे हात में है करके. मग हे घोटाळा झाला तर कराड साहेब आपल्याला वेळ नाही होती की हे लोकांना भेटायचं, त्यांची काय अडचण आहे, त्यांना पैसे कशा मिळतील. दुसरं म्हणजे हे सहकार क्षेत्रातला झोल आहे, सहकार क्षेत्रामध्ये हे झालेला हे भ्रष्टाचार आहे. मग सहकार मंत्री कोण होते महाराष्ट्राचे? तेही भारतीय जनता पार्टीचे अतुल सावे होते. आता ते म्हणतं की नाही, आता माझ्याकडे सहकार नाही आहे, मला हाऊसिंगच्या मंत्री पद मिळालं. ते परवा मिळालेलं आहे. हे घोटाळा कधी झाला, कधी बाहेर आला, आपल्याला वेळ पडली नाही का? मग पालकमंत्री फक्त तुम्ही पार्टीचे आहे की माझ्या जिल्ह्यातले पालकमंत्री आहे? मग जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही तुम्हाला वेळ नाही आहे. तुम्ही आपली बर्थडे सेलिब्रेट करत होते. आज डॉक्टर कराड साहेब आपली हॅपी बर्थडे सेलिब्रेट करत आहे. तुम्हाला वेळ नाही आहे हे लोकांना भेटण्यासाठी? तुम्हाला वेळ नाही आहे की त्यांची काय अडचण आहे, काय घरची परिस्थिती आहे? कमीत कमी त्यांना आश्वासन तर द्या, आम्ही तर लढणारच आहे. मग दुसरे सत्तार साहेब आहे, तुम्ही पण मंत्री आहे ना इकडचे. अंबादास दानवे साहेब, आपण का बोलत नाही? आपण तर विरोधी पक्षामध्ये आहे. हे मुद्दा तर तुम्ही उचलायला पाहिजे. तुम्ही विरोधी पक्षातले सगळ्यात महत्वाचे नेते आहे. तुम्ही याच्या बाबतीत का बोलत नाही? म्हणजे इतके मंत्री असूनही सुद्धा, आमदार असूनही सुद्धा हे सगळं लोक का गप्प बसलेले आहे? का इतक्या दिवसापासून पोलिसांना मानकापे मिळत नाही होता, डायरेक्टर्स मिळत नाही होते, आता कशा मिळू लागले तुम्हाला? आता आम्ही मोर्चा जेव्हा काढणार आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये मोर्चा निघणार. आणि मी आपल्याला हात जोडून विनंती करतो, तुम्ही फाईट नाही केले. मी एका व्हिडिओमध्ये बघत होता की इम्तियाज जलीलच्या नेतृत्वात नाही, मी हे मान्य करणार नाही. तुमच्या नेतृत्वात त्रास तुम्हाला झालेला आहे. तुमच्या नेतृत्वात मी इम्तियाज जलील तुमच्या सोबत राहणार आहे. माझ्या नेतृत्वात नाही. माझं हे नेतृत्व करायचं नाही आहे. मला जेव्हा मी ते 85 इयर्सची जे महिलाला बघितलं, एक वयोवृद्ध महिलेला, त्याच्या आयुष्यभरचे पैसे जे आहे ते हे सगळे लोकांनी खाऊन टाकलेले आहे. ती कुठे जाणार? कोण मदत करणार तिचा? म्हणजे ते बिल्डिंग, जे प्रॉपर्टीज आहे, कुठे आहे? आणि आपल्याला अजून एक गोष्ट सांगतो, हे जे मानकापे आहे ज्यांना अरेस्ट करण्यात आलेली आहे, ते ऑलरेडी एक फायनान्शियल फ्रॉड मध्ये, एका वेगळ्या बँकेच्या फ्रॉड मध्ये त्यांची सगळी प्रॉपर्टी जी आहे ऑलरेडी सील करण्यात आलेली आहे. आम्हाला हे सांगण्यात आलेलं आहे. आता याचं स्पष्टीकरण पोलिसांनी आम्हाला द्यावं की जे पुण्यामध्ये FIR रजिस्टर्ड आहे आणि हे माणूस बेलवर आहे, बेलवर बाहेर आलेला आहे हे माणूस, आणि बाहेर आल्यानंतरही म्हणजे हे असा प्रकार करत आहे. दुर्दैव हे वाटतं की हे फक्त 1-2 केसेसच्या बाबतीत नाही बोलत की आदर्शमध्ये असं झालेलं आहे, मलकापूर बँकमध्ये असं झालेलं आहे. आपला एका काळात सहकार क्षेत्र खूप मजबूत होता, पण काही हरामखोर लोक याच्यामध्ये घुसलेले आहे आणि त्यांना संरक्षण कोण देत आहे? आता मी स्पष्टपणे सांगतो, अमरावतीमध्ये एक मोठा 1000 कोटी रुपयेपेक्षा जास्त घोटाळा झालेला आहे. अनुग्रह नावाचा एक घोटाळा झालेला आहे. ते सगळं करणारे कोण लोक आहे? कुणाचे जवळचे जे लोक आहे? कशा त्या माणसाला जे हे मिळत आहे त्यांना बेल? म्हणजे आपल्याला एक उदाहरण देतो. मी कोर्टाचा खूप आदर करतो, पण आपल्याला एक गोष्ट सांगतो की जेव्हा अशा प्रकारचे घोळ होतो, अशा प्रकारचे जेव्हा भ्रष्टाचार होतो, तर त्याच्या बाबतीत हे लोकांना कोण मदत करणार आहे? अनुग्रह ब्रोकिंग स्कॅम आहे एक अमरावतीचा. 1000 कोटी कमीत कमी असं एक अनुमान आहे. 1000 कोटी की तुम्ही पैसे द्या, आम्ही इन्व्हेस्ट करतो आणि तुम्हाला इतकं रिटर्न्स परत करतो, इंटरेस्ट इतकं देणार आणि प्रिन्सिपल तुमचं तसंच राहणार आहे करके. मग हे लोक कोण आहे? आणि हे जे स्कॅम आहे त्याचे जे प्रमुख आरोपी आहे, मी जेव्हा म्हणतो की कोर्टाचा मी आदर करतो, तर सुप्रीम कोर्टाने काही दिवसापूर्वी याच्या जे मेन एक्युज्ड आहे त्या मेन एक्युज्डला बेल दिली. आणि कोणत्या परिस्थितीमध्ये बेल दिली? मला लीगलमध्ये जायचं नाही. मी पुन्हा एकदा सांगतो की मी कोर्टाचा आदर करतो, पण जेव्हा या हायकोर्टमध्ये बेल ऍप्लिकेशन पेंडिंग होते
पेंडिंग होते, हायकोर्ट त्याला देत नाही होते, मुंबई हायकोर्ट त्याला बेल देत नाही होते, तो डायरेक्टली पेंडिंग असूनही सुद्धा ते सुप्रीम कोर्टला जातो आणि सुप्रीम कोर्ट म्हणतो की ते 2.5 वर्षापासून जेलमध्ये आहे, आपण त्यांनी बेल द्यायला पाहिजे. मग कोणत्या परिस्थितीमध्ये बॉम्बे पोलिसने ज्याच्या इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंगने त्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टामध्ये रिप्लाय फाईल केलं होतं का? जेव्हा आपण बेल देतो तर एक प्रक्रिया आहे की पोलिसांचा से काय आहे ते आपण मागवतो आणि त्याच्यानंतर आपण बेलची प्रक्रिया पूर्ण करतो. अच्छा, अनुग्रहामध्ये असा का झालेला आहे की हायकोर्टामध्ये बेल पेंडिंग असताना हायकोर्ट देत नाही होतं म्हणून आपण डायरेक्टली सुप्रीम कोर्टला जातो? मुंबई इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग याचा से फाईल करत नाही तरी सुद्धा एका हिअरिंग पहिली हिअरिंग आणि बेल ग्रांटेड. म्हणजे काय? आता हे आपल्याला सांगतो मी, आता भविष्यवाणी करतो. हे जे आदरणीय अंबादास मानकापे साहेब आहे, खूप कोट्यवधी रुपये त्यांनी कमावलेले आहे, तुमचे पैसे आहे त्यांनी कमावलेले आहे. आता काही दिवसानंतर तुम्हाला ते जेलमध्ये मिळणार नाही, कोणत्या एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये, कारण त्यांचं बीपी वाढलेला असेल, कारण त्यांना हायपरटेन्शन झालेला असेल, मग जेलात कसे राहायचे, मग एका हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट करण्यात येईल आणि एक दिवस ते हॉस्पिटलमध्ये राहतील. आता मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की ही जी लढाई आहे ती गोरगरिबांची आहे, सामान्य लोकांची आहे, कष्टकऱ्यांची आहे. जे शेतकरी आहे त्यांनी आपलं शेत विकून पैसे ठेवले होतो त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा कोणत्याही कारणासाठी, ते पैसे मिळवण्याची जबाबदारी हे एकटी त्यांची नाही आहे. आपण हे जे स्कॅम आहे आदर्श ज्याचं नाव ही खूप चांगलं ठेवलेले आहे, मी अभिनंदन करतो मानकापे साहेबांना, किती आदर्श आपण दाखवून दिलेलं आहे याच्या बाबतीत. तर सामान्य लोकांनीही या मोर्चामध्ये सामील व्हा. जे राजनैतिक लोक आहे वेगवेगळ्या पार्टीचे, मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, या आपण एक लढा उभे करू की आपण एक एक्झाम्पल सेट करू की दुसऱ्या कोणत्याही शहरामध्ये अशा प्रकारच्या सहकार बँक असू द्या किंवा पतसंस्था असू द्या, तिथे काही भ्रष्टाचार झाला तर लोकांनी उदाहरण द्यायला पाहिजे की बघा औरंगाबादच्या आदर्शमध्ये लोकांनी कैसे आपले पैसे परत घेतलेले आहे. तर हे सगळ्यांची लढाई आहे. मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की उद्या सकाळी 11 वाजता आपण क्रांती चौक मध्ये इकट्ठा होऊ आणि तिथून आपण पोलीस कमिशनर ऑफिस पर्यंत जाऊ, कारण हे लढाई जे आहे आपल्याला खूप पुढे न्यायची आहे. माझ्यावर खूप स्पष्टपणे बोलतो की माझ्यावर खूप प्रेशर येत आहे की साहेब आता 3 डायरेक्टर अरेस्ट झालेले आहे, चेअरमॅन अरेस्ट झालेला आहे, आता आपण मोर्चा काढू नये. काही ते पतसंस्थेच्या लोकांनी मला हे सांगितलेले आहे, आपले काही जवळचे लोक असतील की त्यांचे पैसे अडकलेले आहे तर आम्ही त्यांचं सेटलमेंट करून देतो. मी स्पष्टपणे त्यांना सांगतो, जोपर्यंत एक माणसाचा पैसा परत मिळत नाही हे आंदोलन पुढे आम्ही घेऊन जाणार. कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये माघार घेणार नाही. आणि लोकांकडून मी अपेक्षा हे करतो की जगणं खूप कठीण आहे, मरणं खूप सोपं आहे. मला खूप वाईट वाटलं जेव्हा एका 38 वर्षाच्या या करमाळच्या माणसांनी आत्महत्या केली. आपण एकत्र येऊ, आपण लढा उभा करू आणि नक्की आपण सगळे एकत्र आले तर आपण पैसे कशा काढता येईल हे सगळं आपण एक ताकदीने लढा उभारून आपण हे सगळं करू. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की उद्या सकाळी 11 वाजता पाऊस असू द्या, कितीही मोठी बारिश आली तरीही मी तुमच्या सोबत त्या मोर्चामध्ये सामील होणार आहे. नाहीतर हे म्हणतील की नाही आता हे झालेलं आहे, बहुतेक रात्री कोणी मेसेज पाठवेल की नाही अरेस्ट झालेला आहे म्हणून मोर्चा कॅन्सल. मोर्चा निघणार म्हणजे निघणार. पाऊस येऊ द्या, कितीही मोठे आंधी तुफान येऊ द्या, आम्ही 11 वाजता क्रांती चौकला भेटू. धन्यवाद.